पाहुयात पुढची बातमी। डॉक्टर तरुणीच्या चारित्र्यावर महिला आयोगाच्या अध्यक्षांनी एक प्रकारे सवाल उपस्थित केला। चाकणकरांनी केलेल्या दाव्यावरून आता नव्या वादाची ठिणगी पडली आहे। फलटणमधील डॉक्टर तरुणीने आत्महत्येपूर्वी आपल्या तळहातावर आत्महत्येचं कारण लिहून ठेवलं होतं। पीएसआय गोपाळ बदनेनं 4 वेळा बलात्कार केल्याचा उल्लेख त्यामध्ये आहे, तर प्रशांत बनकरनं मानसिक छळ केल्याचं तरुणीच्या हातावरील मजकुरात आढळलंय। चाकणकरांनी मृत महिला डॉक्टरचं चारित्र्य हनन केल्याचा आरोप होतोय। चाकणकरांनी केलेल्या दाव्यानंतर सुषमा अंधारेंनी महिला आयोगाच्या भूमिकेवर सवाल उपस्थित केलेत। ज्या दिवशी घटना घडली त्याच दिवशी लक्ष्मीपूजनचा दिवस होता आणि त्या अनुषंगाने प्रशांत बनकर यांच्या घरी डॉक्टर ह्या दिवाळी साजरी करण्यासाठी लक्ष्मीपूजन करण्यासाठी होत्या। फोटो काढण्यावरून फोटो नीट आले नाहीत यावरून त्या दोघांमध्ये वाद झाले आणि त्या वादाचं रूपांतर फार मोठ्या प्रमाणामध्ये भांडण आणि त्याच्यामुळे त्यांनी त्या घरातून निघून तिथल्या एका मंदिराच्या ठिकाणी गेले। त्यांचे वडील प्रशांत बनकर यांचे त्यांना समजून सांगण्यासाठी की सणी संध्याकाळच्या वेळेस इथं थांबू नका असं करून त्यांना परत एकदा घरी आणलं, पण त्याच्यानंतर त्या स्थानिकच्या पोलिसांनी दाखवलेले पुरावे जर सत्ताधारी पक्षाचा बचाव करण्यासाठी आयोगाच्या नावाखाली कुणी येऊन व्हॉट्सअप चॅट वगैरे आहेत असं दाखवत असेल तर तुम्ही महिला आयोगाला काळीमा फासत आहात। तटकरेजी अशा लोकांना आवरा, आयोगाचीही इज्जत ठेवा आणि पक्षाचीही ठेवा। तर चाकणकरांनी महिला डॉक्टरबाबत अनेक धक्कादायक वक्तव्य काल केली होती आणि त्या महिला डॉक्टरचं चॅट समोर आणलं होतं। यानंतर अंधारेंनी त्यांना काही सवाल केलेत। त्यांच्यामधले जे कम्युनिकेशन आहे ते रात्रभर त्यांनी प्रशांत बनकरला मेसेज केलेले आहेत। प्रशांत बनकर याचा मोबाईल बंद होता आणि त्या अनुषंगाने हा वाद झालेला आहे आणि मी आत्महत्या करेन अशा स्वरूपाचं सुद्धा त्यांनी प्रशांत बनकरला फोटो पाठवून वगैरे रिप्लाय केलेला आहे। त्यावेळेस प्रशांत बनकर की यापूर्वी आपण खूप वेळा धमकी देण्याचा प्रयत्न मॅडम केलेला आहे अशा पद्धतीचं त्या दोघांमधला डायलॉग आहे। लेकराचं कॅरेक्टर असोसिएशन फक्त तुम्हाला आता भाजपकडे उडी मारायची म्हणून भाजपचा एक माणूस वाचवायचा आहे का, तर मुख्यमंत्र्यांनी त्याला क्लीन चिट देण्याचा प्रयत्न केला म्हणून तुम्ही तातडीने जाता आणि मुख्यमंत्र्यांची मेहर नजर तुमच्यावर व्हावी याच्यासाठी जर तुम्ही अशा पद्धतीने वागत असाल आणि त्या पोरीचं कॅरेक्टर असोसिएशन करत असाल तर तुम्हाला काय बोललं पाहिजे? तुम्ही महिला आयोग आहात, महिला आयोग असा बदनामी करत नसतो कुठल्या बाईची। तर चाकणकरांनी बदने आणि त्या महिलेचा संपर्क असल्याचं विधान केलं होतं, त्यावरून सुद्धा सुषमा अंधारेंनी जोरदार प्रहार केला। जानेवारी ते मार्च महिन्यापर्यंत गोपाळ बदने असेल आणि डॉक्टर यांच्यामध्ये कम्युनिकेशन किंवा त्यांनी ज्या पद्धतीने सुसाईड नोटमध्ये दिले की 4 वेळा बलात्कार करण्याचा प्रयत्न केला, तर त्यामध्ये लोकेशन त्यांचं एकत्रित कुठं आहे का त्या लोकेशन डिटेक्ट केलं जाईल। CDR मधूनही आणि फॉरेन्सिक लॅबच्या अहवालामधून हे लोकेशन सापडल्यानंतर त्याचबरोबर बदनेकडून सुद्धा पोलीस त्या पद्धतीची माहिती घेतात। एखादं लेकरू आधी त्रासाला कंटाळून गेले आणि तुम्ही त्याच्यावर ती किती मुलांसोबत चॅट करत होती हे चॅट सांगताय। 1 मिनिटासाठी असं गृहीत धरू, बरं 1 मिनिटासाठी असं गृहीत धरू की एखाद्या मुलीने 2 मुलांसोबत चॅट केले, मग तुम्हाला अधिकार मिळतो मारायचा? तुम्हाला अधिकार मिळतो तिला टॉर्चर करायचा? कोण आहात तुम्ही? कुठले ठेकेदार आहात तुम्ही? तुम्हाला कुणी अधिकार दिला?